नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज मी सिल्लोडवरून बोलत आहे। सिल्लोड मोंढा परिसर आकाश ॲग्रो एजन्सी इथं आलेलो आहे। इथं शेतकरी अडचणीत आहे। शेतकरी हवाल दिला आहे, कारण की यांनी 15 ते 20 दिवस पहिले नोंदणी केली होती ऑनलाईन महा-DPT आधारे, आणि यांना सोयाबीनचं बियाणे कृषी विभागामार्फत भेटलेलं आहे, पण अद्याप दुकानदारांना दिलेलं नाही। यांची नेमकी अडचण काय आहे? शेतकरी सकाळी 9 वाजेपासून इथं नंबर लावून रांगेत उभे आहे। काही महिला भगिनी आहे, का बंधू आहे, आणि हे अडचणीत आहे। भैया, तुमचं नाव काय सांगा? सतीश चव्हाण। कुठलं गाव कोणतं आहे तुमचं? अजिंठा गाव। अजिंठा गाव। भैया, किती दिवस पहिले ऑनलाईन केलं होतं तुम्ही? ऑनलाईन करून 1 महिना झाला आणि 16 तारखेला मेसेज आला। अच्छा, आणि त्यानंतर त्यांना 18 तारखेला सगळ्यांचे सातबारे जमा करून घेतले। अच्छा, आणि माल आल्यानंतर हजर राहायचं सांगितलं। अच्छा, पण अजूनही आजची तारीख दिली होती सकाळी 7 वाजेपासून, तर आता 3 वाजले अच्छा, तरी ते गोडाऊन उघडायला तयार नाही इथलं। तुम्ही सकाळपासून इथं रांगा लावून उभे आहे समजा। भैया, तुमचं नाव? पकीरबा खटा, गाव कोणतं आहे? निल्लोड। लिल्लोड। किती कधी सकाळपासून येईल? हा, सकाळपासून 7 वाजता। पहिले नव भारतकडे होता, आता आकाश आता आकाश एजन्सीकडे आलं। यांनी अद्याप तुम्हाला बियाणे बियाणे वाटप दिले केलेलं नाही। ताई, तुमचं नाव काय? मीराबाई राजेंद्र शिरसाट, शिरसाट। ताई, कोणतं गाव आहे तुमचं? रायमाबाद। रेमाबादचे आहे का? तुम्ही पण सकाळपासून आले? आम्ही 4 दिवस झाले साहेब, चक्र मारून आलो। आणि शासनाने काहीच मदत केली नाही। जगताप। मेसेज आलं। अच्छा, ताई, तुमचं नाव? माझं नाव वैशाली सुखदेव। अच्छा, गाव कोणतं आहे ताई? पळशी। वैशीचे। तुम्हाला बियाणे भेटला नाही अद्याप? नाही, मी तुम्हाला बुधवार सुद्धा नाही भेटला। भैया, आपका नाम क्या है? सैयद अली। अच्छा, गांव कौन सा है? शिवने के बियाने मिला क्या? बिहारी नहीं मिला, 8 दिन से वापस जा रहे। गाड़ी आई बोलते बिहारी के। जगताप साहब, तुम्हारा नाम क्या है? सैयद गयास। कब से चक्रा मारे? हम 8 दिन से चक्रा मारे। गोदान भरे हुआ है, 8 दिन से चक्रा मारे, कभी 10 चक्रा हो गया, तो अभी तक बयाने दिन आज देते कल देते। तालुका कृषि अधिकारी संदीप जगताप साहब है, डॉक्टर साहब उनको बोले क्या? बोले 2 बार क्या बोले बोले जगताप साहब ने? बोले मिलियाँ, बोले 8 दिन के बाद 15 दिन के बाद कभी मिलियाँ, बोले मला 5 दिन का उस पर लिखे हुआ है। बोला। भैया, तुमचं नाव? रावसाहेब शेजूळ। गाव कोणतं? शिजोळ। दीडगाव। दीडगावचे आहे का? भेटलं नाही बियाणे? नाही। नाम क्या है? शेख नूर मोहम्मद। गाव कोणचं आहे? अजंठा। अजंठा। दादा, नाव? केशव पाटील वा कालबिले। अच्छा, कालबिले साहेब मादनीचे वाटतं? मादने अद्याप तुम्हाला बियाणे भेटलं नाही? काहीच नाही। आम्ही 4 दिवस चक्रा मारून राहिलो साहेब, पण काहीच बियाणं भेटलं नाही। हे पहिले नव भारतकडे होता, आता आकाश एजन्सीकडे आलं. आकाश एजन्सीवाल्याकडे भेटून राहिली नाही भेटू राहिलं। शेतकरी अडचणीत आहे। शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो। कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ। आज 23 जून आहे, अद्याप पाऊस पडलेला नाही। शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहे। पण इथं हे जे शासनानं जे बियाणे निशुल्क दिलेलं आहे, त्याकरता हे दुकानदाराची हे जे दादागिरी आणि हे जे असेल त्यांचं जे अडवून पाहत आहे शेतकऱ्यांना, काहून की पेरणीचे दिवस आहे। शेतकऱ्यांना जे नाव आलेलं आहे ऑनलाईन पद्धतीनं, त्यानं नियमानुसार त्यांनी वाटप करावं बियाणे। हे सिल्लोड तालुका कृषी अधिकारी डॉक्टर संदीप जगताप साहेबांना मी ह्या वाहिनीमार्फत, या शेतकऱ्यामार्फत एवढीच नम्र विनंती करतो की त्यांना रांगेत आणि त्यांना व्यवस्थित हे बंधू आलेले, भगिनीने आले, यांना सगळ्यांना बियाणे देऊन त्यांना निश्वास द्यावा। मी जनजागृती न्यूज सिल्लोडवरून बोलत आहे। पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।